नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, जाणून घेऊयात। मित्रांनो, याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामिनिया यांनी धनंजय मुंडे यांचे 2 व्हिडिओ ट्विट केले आहेत। या ट्विटमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। अंजली दामिनिया यांनी मुंडेंचा एक व्हिडिओ जो ट्विट केला आहे त्यामध्ये मुंडेंच्या हातात पिस्तूल दिसते। हे असले बॉस इंस्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमवणे सोपे असेच त्यांना वाटते। आपला देश असा असणार का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शास्त्र परवान्यावर चौकशी लावा, गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, असे कॅप्शन देखील दामिनिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहे। दरम्यान दामिनिया यांनी धनंजय मुंडे यांचे 2 व्हिडिओ ट्विट केले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे हे गाडी चालवताना दिसतात, तर त्यांच्या शेजारी वाल्मिक कराड बसलेले होते। काही दिवसापूर्वी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात आला। दरम्यान वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच कारमध्ये बसल्याचं आणि मुंडे गाडी चालवत होत्याचा व्हिडिओही दामिनी यांनी ट्विट केला आहे। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल दिसते। हे 2 व्हिडिओ ट्विट करून हे असले बॉस आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान अंजली दामिनी यांनी हे ट्विट करताना ताबडतोब बीडमध्ये सगळ्या शास्त्र परवान्यावर चौकशी लावा, गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मतही तेवढंच महत्त्वाचं आहे, तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।